नमस्कार. भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, कधी कधी काय होते, एकाच कस्टमरचे असे 5-5 ते 10-10 ब्लाऊज येतात. तर मी असे एकाखटी कट करते आणि जे त्यांना अगोदर लागतात ते अगोदर शिवून देते. तर मी आज तुमच्यासोबत हा असा व्हिडिओ शेअर करणार आहे की बघा, एकाच कस्टमरचे माझ्याकडं किती ब्लाऊज आले होते. तर त्यापैकी मी आहे ना एका कस्टमरचे शिवून दिलेले, त्याचा व्हिडिओ मला काढायला जमला नाही कारण ते खूप अर्जंटली शिवून दिले. आणि हे जे राहिले होते नाही का, हा 34 छातीचा माप आहे आणि याचा मी पॅटर्न आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर बघितल्या नसतील तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता. 34 छातीचं माप कसं काढायचं किंवा शिवायचा कसा तो ब्लाऊज. तर हा 34 छातीचा माप आहे आणि फुल म्हणजे डिझाईनचा वगैरे नाही आहे, कारण हे डिझाईनचा नाही आहे, फक्त गोल गळ्याचा आणि पुढं कटोरीचा आहे. तर बाही 6ची आहे आणि माप तर तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, खूप सारे ब्लाऊज होते त्या कस्टमरचे आणि ते म्हणजे ठेवले गेले माझ्याकडनं. म्हटलं शिवू शिवू म्हणता म्हणता जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा मी ते शिवायला सुरुवात केली. तर मग म्हटलं चला आता शिवायला सुरुवात केली तर ह्या कस्टमरचे म्हटलं एकाखटी सगळे ब्लाऊज आपण शिवून देऊ. आणि मी तसंच केलं मग, कारण साधे कटोरीचे ब्लाऊज होते अस्तरचे, पण बिना डिझाईनचे होते. त्याच्यामुळं मी हे 1 ते 2 दिवसामध्ये जवळजवळ 9 ते 10 ब्लाऊजं शिवलेले आहेत. तर ती जी शिवायची पद्धत असते ना, ती जर अगोदर कट करून ठेवलं तर आपल्याला ब्लाऊज शिवायला खूप सोपा जातो कट करून ठेवल्यानंतर. आणि जेव्हा आपण कट करून आणि शिवतो तेव्हा थोडंसं म्हणजे कसं कट करायला पण वेळ जातो आणि मग लगेच अर्जंटली शिवायला पण वेळ जातो. तर त्याच्यासाठी एक दिवस स्पेशली वेळ काढून जे आपल्याला द्यायचे आहे ते ब्लाऊज अगोदर कट करून घ्यायचे स्पेशल 1 दिवसासाठी, आणि मग जे कस्टमरचे आपल्याला द्यायचे आहेत ते अगोदर शिवून द्यायचे. तर ह्या ह्या मापाचा ब्लाऊज मी बिना अस्तरचा कसा शिवलेला आहे तो मी त्याचा फुल व्हिडिओ तुम्हाला टाकेल. तत्पूर्वी तुम्हाला हा ब्लाऊज कसा शिवले, म्हणजे हे ब्लाऊज कसे शिवले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.